नमस्कार विद्यार्थ्यांनो. आय होप तुम्ही मागचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स रेफर केले असाल आणि तुमचा अभ्यासही चांगल्या प्रकारे चालू असेल. तर तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे असं गृहीत धरून आपण पुढच्या टॉपिकला हात लावूयात. तो टॉपिक म्हणजे मॅग्नेटिझम याच विभागातला एक छोटासा टॉपिक आहे, दॅट इज मॅग्नेटिक सर्किट. ओके. मॅग्नेटिक सर्किट बघायच्या आधी आपल्याला सर्किट बद्दल एक छोटासा दृष्टिक्षेप टाकावा लागेल. सर्किटवरती सर्किट काय बेसिकली, circuit is the closed path made due to the connection of the various element. Okay. व्हेरियस एलिमेंट जेव्हा तुम्ही क्लोज पाथ मॅनर मध्ये कनेक्ट करता आणि त्याच्यातून आपण करंट पाठवू शकतो. ओके. दॅट क्लोज पाथ इज बेसिकली नोन ॲज सर्किट. त्याला काय आपण सर्किट म्हणतोय. तर मॅग्नेटिक सर्किट पण सेम असणार आहे तुमचं. तर मॅग्नेटिक सर्किट इज बेसिकली क्लोज पाथ फॉर्म बाय द मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल मीन्स अशा प्रकारचं मटेरियल ज्या मटेरियल मधून तुमचा फ्लक्स फ्लो होऊ शकतो. ओके. त्याचं म्हणजे उदाहरण काय देऊ शकतो आपण. आयरन एक तुमचा मॅग्नेटिक मटेरियल असेल, स्टील मॅग्नेटिक मटेरियल आहे, एअर पण तुमचं मॅग्नेटिक मटेरियल आहे. एअर मधून पण तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो करू शकता. पण एअरची रिलेटिव्ह परमेबिलिटी वन जे की कमी असल्यामुळे एअर मधून फ्लो होणारा जोही मॅग्नेटिक फ्लक्स राहील तो काहीतरी कमी अमाऊंटचा मॅग्नेटिक फ्लक्स राहणार आहे. पण आयर्न आणि स्टीलच्या केसमध्ये जो मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होणार आहे that will be a very much higher because relative permeability of the iron or steel is higher than the air. Okay. तर मॅग्नेटिक सर्किट काय बेसिकली, मॅग्नेटिक सर्किट इज अ सर्किट or closed path formed by the magnetic material to flow the magnetic flux. ओके. म्हणजे एखाद्या क्लोज पाथ मधून जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होतो त्याच मॅग्नेटिक मटेरियलच्या क्लोज पाथलाच आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक सर्किट म्हणतोय. इथे डेफिनेशन देण्यात आलेलीच आहे. क्लोज पाथ फॉलोड बाय द मॅग्नेटिक फ्लक्स इज कॉल्ड एज मॅग्नेटिक सर्किट अँड विच इज मेड अप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल ओनली. मॅग्नेटिक मटेरियलचा मेड असल्याला पाहिजे त्याचा. ओके. तर फॉर दॅट पर्पज वी आर टेकिंग सम मॅग्नेटिक मटेरियल. इथे मॅग्नेटिक सर्किटचे अनालिसिस करण्याकरता आपण काय करतोय, मॅग्नेटिक मटेरियल घेतोय. त्या मॅग्नेटिक मटेरियलला आपण काय म्हणतो इथे, कोअर. ओके. वी कॉल्ड इट एज कोअर म्हणतोय आपण त्याला. कोअर काय असतं, ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होऊ शकतो इझिली, त्या मटेरियलला कोअर म्हणतात. ओके. आणि इट इज हॅव्हिंग हायेस्ट अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक रिलेटिव्ह परमेबिलिटी. ओके. तर आता काय होतं, जेव्हा मला एखाद्या मॅग्नेटिक मटेरियल मधून फ्लक्स फ्लो करायचा आहे, मॅग्नेटिक मटेरियल मधून फ्लो करण्यासाठी मला पहिले मॅग्नेटिक फील्ड तयार करावं लागेल तिथे. मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी एखादा मॅग्नेटिक सोर्स, दॅट मीन्स आय नीड अ मॅग्नेट देअर. ओके. दॅट आपल्याला मॅग्नेट पाहिजे तिथे. ओके. तर मॅग्नेट आपण दोन प्रकारे बघू शकतो. एक परमनंट मॅग्नेट असतं, दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेट असतं. आता काय असतं, आपण मॅक्झिमम इलेक्ट्रोमॅग्नेटच्या केसमध्ये डील्स करतोय. ओके. बिकॉज वी आर इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि इलेक्ट्रिक मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा यूज करूनच आपण काय करतोय, इथे मॅग्नेट तयार करतोय. ओके. तर फॉर दॅट पर्पज त्या कोअरच्या अराउंड काय करतोय, मी इथे एक कॉईल रॅप करतोय. कंडक्टर घेतलेला आहे मी आणि त्याच्या अराउंड मी इथे कॉईल रॅप केलेली आहे. अँड आय एम पासिंग द करंट आय थ्रू दिस कॉईल. या करंट कॉईल मधून मी एक आय करंट पास करण्याचा प्रयत्न करतोय. इट इज हॅव्हिंग एन टर्न्स. ओके. एन नंबर ऑफ टाइम्स मी ते काय केलंय, मॅग्नेटिक मटेरियलच्या अराउंड रॅप केलेलं आहे. ओके. तर जेव्हा एखाद्या कॉईल मधून तुम्ही करंट फ्लो करता, तर त्या केसमध्ये जनरेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विल बी अकर देअर. मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे म्हणजे तिथे काय होणार आहे, तुमचा फ्लक्स तयार होणार आहे. ओके. नाउ according to the right hand rule for the coil. Okay. Also called as right hand कर्ल्ड फिंगर रूल्स. अकॉर्डिंग टू द राईट हँड कर्ल्ड फिंगर रूल्स तुम्ही फ्लक्सची डायरेक्शन कॅल्क्युलेट करू शकता कॉईल मधून जेव्हा करंट फ्लो होत आहे तेव्हा. ओके. तर ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की तुम्हाला या डायरेक्शन मध्ये फ्लक्सची डायरेक्शन मिळेल. ओके. अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके. नाऊ काय आहे, इथे हायेस्ट रिलेटिव्ह परमेबिलिटी असणारा मॅग्नेटिक मटेरियल यूज केला आहे. ओके. तर काय होत आहे, तिथून हायेस्ट परमेबिलिटी म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी टुवर्ड्स द फ्लक्स जी आहे ती हायेस्ट असणार आहे. म्हणून काय होणार आहे, तुमचा फ्लक्स एअर मधून फ्लो न होता मॅग्नेटिक मटेरियल मधून फ्लो होण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त. म्हणजे तुमचा फ्लक्स काय होईल, या डायरेक्शन मध्ये असा फ्लो होणार आहे आणि इट विल कंप्लीट द पाथ. यू ऑलवेज नो दॅट की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस विल फॉर्म अ क्लोज लूप. म्हणजे तुमचा फ्लक्स काय राहतो, नेहमी क्लोज लूप फॉर्म करतो. ओके. या डायरेक्शन मध्ये तुमचा फ्लक्स राहणार आहे. नाउ द अमाउंट ऑफ फ्लक्स जनरेटेड due to the flow of electric current in the coil is depending upon the value of current basically. Okay.
हे तुमचा अमाऊंट ऑफ फ्लक्स जो जनरेट होणार आहे तो करंटच्या व्हॅल्यूवर डिपेंड करणार आहे आणि तुमचा नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड करणार आहे. आपण बघितलं होतं मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये की जितके टर्न्स तुम्ही वाढवलाय तितका फ्लक्स जनरेट जास्त होईल, कारण की नंबर ऑफ टर्न्स वाढल्यामुळे काय होईल, प्रत्येक टर्न्सच्या आजूबाजूला थोडी थोडी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि त्या नंबर ऑफ टर्न्समुळे सगळी मॅग्नेटिक फील्ड काय होईल, एकामेकात ऍड होऊन काही जास्त प्रमाणात काहीतरी मॅग्नेटिक फील्ड तुमच्या त्या कॉइलच्या अक्रॉस तयार होणार आहे. ओके, त्या कॉइलच्या अक्रॉस तयार होणार आहे. दॅट मीन्स that flux is depending upon basically two values, that is number of turns of the coil and current. Okay, this term togetherly is known as, yes, mmf. या टर्मला आपण काय म्हणतोय, mmf. we will define that term. याच्यानंतर आपण पुढल्या टॉपिक मध्ये या टर्मला डिफाइन करणार आहे. जस्ट नोट दॅट दिस टर्म टुगेदरली इज नोन एज mmf, इज नोन एज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. यस, युनिट काय राहणार आहे याचं, एम्पियर टर्न्स. टर्न्स मीन्स नंबर ऑफ टर्न्स किती राहतील आणि एम्पियर इज द युनिट फॉर करंट. ओके, नाउ काय आहे, एखाद्या इक्विपमेंटला जेव्हा मी मॅग्नेटिक फ्लक्सचा यूज करून त्याच्याकडून काम करून घेतोय म्हणजे वर्क करून घेतोय, ओके, तर त्या केसमध्ये त्याला पर्टिक्युलर अमाऊंटचा फ्लक्सची गरज असणार आहे. सिमिलर केसमध्ये जसं आपण एखादा डिव्हाइस इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने वर्क करून घेतो त्या डिव्हाइस कडून आपण, ओके, तर एखाद्या इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने एखादा डिव्हाइस जर वर्क करत असेल तर काय होतं, त्या डिव्हाइसला पर्टिक्युलर अमाऊंटचा एखादा करंट पोहोचला पाहिजे. त्याच केसमध्ये काय राहतं, तुमचं ते डिव्हाइस प्रॉपरली वर्क करणार आहे. मग त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिक करंट पोहोचण्यासाठी त्या सर्किटला पूर्णपणे आपण अनालाइज करतो की सर्किटमध्ये मग रेझिस्टन्स किती असायला पाहिजे, मग तुम्ही ईएमएफ ची व्हॅल्यू किती अप्लाय करायला पाहिजे. तर सिमिलर केसमध्ये एखाद्या डिव्हाइस जर मला मॅग्नेटिक फ्लक्सचा उपयोग करून जर त्याच्याकडनं काहीतरी काम करायचं असेल किंवा एखादा डिव्हाइस मॅग्नेटिक फ्लक्स वरती वर्क करत असेल तर त्या केसमध्ये आय विल नीड अ प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्लक्स टू वर्क दॅट डिव्हाइस. त्या डिव्हाइस कडून काम करून घेण्यासाठी मला प्रॉपर अमाऊंटचा फ्लक्स द्यावा लागेल त्याला. मग त्या प्रॉपर अमाऊंटचा फ्लक्स त्या डिव्हाइसला देण्याकरता आपल्याला पूर्णपणे मॅग्नेटिक सर्किटचं अनालिसिस करावं लागणार आहे. ओके, अनालिसिस करावं लागेल. टू अनालाइज दॅट मॅग्नेटिक सर्किट वी विल कन्सिडर सम टर्म्स. त्याच्यासाठी आपण काहीतरी टर्म्स गृहीत धरणार आहे. फर्स्ट टर्म इज दॅट लेट let क्रॉस सेक्शन एरिया ऑफ दिस मॅग्नेटिक मटेरियल इज ए. क्रॉस सेक्शन म्हणजे ह्या मटेरियल जर समजा तुम्ही कट केला तर तुम्हाला जो एक अदृश्य भाग सध्या दिसत नाहीये, कट केल्यानंतर जो भाग दिसेल दॅट इज नोन एज क्रॉस सेक्शन आणि त्याच्या एरियाला आपण ए कन्सिडर करतोय इथे. ओके, मीटर पर स्क्वेअर मध्ये त्याचं युनिट असेल. नाउ वी ऑल्सो कन्सिडर दॅट दॅट लेंथ ऑफ दिस path followed by the flux we will consider it as a L. त्याला आपण L म्हणून डिनोट करतोय. म्हणजे हा जो लेंथ आहे, ओके, लेंथ फॉलोड बाय द मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जी तुमचा पाथ फॉलो करणार आहे दॅट पाथ इज नोन एज बेसिकली मॅग्नेटिक पाथ आणि त्याची लेंथ आपण काय करतोय, L म्हणून कन्सिडर करतोय. नाउ मुव्हिंग फॉरवर्ड, यू ऑल नो दॅट की जेव्हा फ्लक्स येतोय, ए काय आहे इथे मी लिहून काढतो, ए इज क्रॉस सेक्शन area, okay, L is magnetic path length. मॅग्नेटिक पाथ ची लेंथ काय तुमची L आहे. ओके, नाउ ओके, जेव्हा तुमचा फ्लक्स फ्लो होता एखाद्या मटेरियल मध्ये, ओके, ऍट सम प्लेस वी कॅन डिफाइन द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. एखाद्या पर्टिक्युलर एरिया मधून जर मला किती फ्लक्स फ्लो व्हायचा आहे ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा तिथे किती कन्सन्ट्रेशन आहे फ्लक्सचं, त्याच्याकरता आपण काय कॅल्क्युलेट करतो, वी कॅल्क्युलेट द डेन्सिटी. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी डिनोटेड बाय लेटर बी. बी नी आपण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी डिनोट करतो. and what is the formula for magnetic flux density? Yes, formula for magnetic flux density is flux upon area. Flux upon area is the formula for magnetic flux density. Okay, इथे एरिया आपण ए कन्सिडर केला, क्रॉस सेक्शन एरिया,
that's why I am considering area as A here. Okay, now you also know that की एखाद्या कॉईल मधून जेव्हा मी I करंट फ्लो करतोय आणि नंबर ऑफ टर्न्स त्याचे n आहे. ओके, आणि जो फ्लक्स फ्लो होणार आहे म्हणजे त्याच्यातून पाठवणारा जो करंट आहे त्याच्यामुळे काय एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे एक फ्लक्स फ्लो होईल आणि मॅग्नेटिक फ्लक्स काय करतोय तुमचा एल लेंथ फ्लो करतोय म्हणजे त्या मॅग्नेटिक फ्लक्सचा जो पाथ आहे त्याची लेंथ काय आहे एल आहे. मग हे सगळं माहित असल्यानंतर यू कॅन write the formula for magnetic flux intensity. Yes, magnetic flux intensity is basically given by mmf divided by length. Okay, magnetic field intensity is basically mmf per unit length. mmf per unit length of the magnetic circuit is called as magnetic field intensity. This is also one of the definition of magnetic field intensity. There are various definition of magnetic field intensity. Now you can consider this is equation number 1 and this is equation number 2. Now moving forward, I'm writing it here only. Now you all know that the relationship between magnetic flux intensity and magnetic field density is given by B equal to mu naught mu r into H. Mu naught is absolute permeability of the air, mu r is the absolute permeability of the, or sorry, relative permeability of the material. Flux density is basically flux density in that material आणि field intensity आपण generate केलेली आहे. Okay, now by using this all three equation from equation number 1, 2 and 3, you get that flux density can be write as phi upon a mu naught and mu r as it is, and field intensity can be written as Ni divided by L. Okay, rearranging this equation, हे equation rearrange केल्यानंतर you will get like this: flux is equal to Ni divided by L into mu naught mu r into A. Okay, mu naught mu r into A. This term is known as mmf. Okay, and this whole term together is known as reluctance. या टर्मला आपण काय म्हणतोय, reluctance म्हणतोय. Okay, so formula for the flux is Ni upon L divided by mu naught mu r upon A, and this term is known as reluctance. Reluctance is can be write as like this: reluctance is denoted by letter S and can be write like this. मागच्याच फॉर्म्युल्यावरून आपण बघतोय L equal to mu naught mu r by A. Reluctance is nothing but the opposition to the flow of magnetic flux. Okay, कसं करत राहतं तुमचं, जेव्हा आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने काय करतोय, प्रेशर अप्लाय करून फ्लक्स फ्लो करायला सुरुवात करतो, तर काय होतं मॅग्नेटिक मटेरियलच्या काही प्रॉपर्टीज मुळे त्या फ्लक्सला एक अपोजिशन तयार होतं. दॅट अपोजिशन इज बेसिकली मेजर बाय द टर्म known as reluctance. Reluctance is basically opposition to the flow of magnetic flux. It is just similar to the resistance in case of electric circuit. Electric circuit च्या केस मध्ये काय, तुम्ही ईएमएफ अप्लाय केल्यानंतर करंट फ्लो व्हायला सुरुवात होतं, पण एलिमेंटच्या इंटरनल प्रॉपर्टीज मुळे काय होतं, करंटला काहीतरी एक अपोजिशन प्रोव्हाइड होतं. दॅट अपोजिशन इज नोन ॲज रेजिस्टन्स. सिमिलरली इथे काय असतं तुमचं, अपोजिशन टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स प्रोव्हाइडेड बाय द मॅग्नेटिक मटेरियल इज नोन ॲज रिलक्टन्स. त्याला आपण काय म्हणतोय, रिलक्टन्स म्हणतोय. यू फ्रॉम हियर यू कॅन राईट न्यू फॉर्म्युला फॉर द फ्लक्स as flux is nothing but mmf means n into I divided by reluctance. Okay, so from here reluctance can be write as mmf divided by flux. Okay, इथनं तुम्ही reluctance चा unit derive करू शकता. Yes, unit for the ampere turns is mmf is ampere turn, and unit of the, sorry, here flux, you have to write the flux only. Okay, इथे flux लिहायला पाहिजे होता आपण. Okay, flux. Okay, and unit of flux is
Weber, yes. Okay, so you can derive the unit for reluctance, that is ampere turn per Weber. Okay, we will define these terms very precisely here. आपण इथे एक पर्टिक्युलर अमाउंट मध्ये या टर्म्सला डिफाइन करू. दीज आर फ्यू इम्पॉर्टंट टर्म्स इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट. या टर्म्स फार महत्वाच्या टर्म्स आहे. फर्स्ट टर्म इज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स काय बेसिकली फ्लक्स प्रोड्यूस करण्याचं एक माध्यम आहे. ओके, एन आय काय मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स आहे. मग एन नंबर ऑफ टर्न्स किंवा करंट वाढवलं तर काय तुमचा फ्लक्स पण वाढणार आहे. ओके, तर मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स इज नथिंग बट द मॅग्नेटिक प्रेशर which setups or tends to set up the magnetic flux in the magnetic circuit. त्याचं एक म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्स सेटअप करण्याचं एक साधन म्हणून आपण मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स यूज करतोय. सेम केसमध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये ईएमएफ यूज करतो. इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्यासाठी आपण इथे इलेक्ट्रिक प्रेशर म्हणून ईएमएफ यूज करतो. या केसमध्ये आपण मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स यूज करतो. ओके, आणि डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक फोर्स इज लाईक दिस. The work done in moving a unit magnetic pole once around the magnetic circuit is called as the मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, इथे बघू शकता आपण की हे जे मॅग्नेटिक सर्किट आहे, या मॅग्नेटिक सर्किट मधून 1 वेबरचा मॅग्नेटिक पोल किंवा 1 वेबरचा मॅग्नेटिक फ्लक्स पास करण्यासाठी जितकं वर्क डन लागणार आहे, त्या वर्क डनला आपण काय म्हणतोय बेसिकली मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ओके, दॅट वर्क डन इज नोन एज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स and it is formula is N into I and unit of this is ampere turn. Okay, and it is similar to EMF in case of electric circuit. Okay, now moving forward, reluctance is nothing but the opposition to the flow of magnetic flux. Okay, opposition to the flow of magnetic flux, and formula is given by L equal to mu naught mu r into a. A is cross section area of the material and L is the mean length of the magnetic path. Okay, this is similar to the resistance. Yes, resistance in case of इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये जे रेझिस्टन्स असतं तेच तुमचं या केसमध्ये काय राहणार आहे, रेझिस्टन्स राहणार आहे. ओके, नाउ वी विल डिफाइन न्यू वन टर्म इज नोन एज परमियन्स. परमियन्स काय बेसिकली, permeance is just like conductance in case of electric circuit. Okay, permeance is the measure of the ease with which flux is flow in the magnetic material. म्हणजे किती इझिली एखाद्या मटेरियल मधून तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होणार आहे, that is measured by the permeance term. Okay, permeance, and permeance is given by permeance is given by 1 upon, yes, yes, reluctance is the opposition to the flow of flux and permeance is at what amount flux is flown easily किती प्रकारात तुमचा एखादा फ्लक्स एखाद्या सर्किट मधून फ्लो करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण बेसिकली परमियन्स म्हणतोय. ओके, परमियन्स आपण डिफाइन करतोय. परमियन्स इज सिमिलर टू द कंडक्टन्स. Permeance is nothing but similar to the conductance in case of electric circuit. Okay, permeance चं unit काय राहणार आहे, just reciprocal of the unit of the reluctance. Okay, so here we define the some three terms related to the magnetic circuit आणि त्याचा आपण similarities पण बघितला की इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये त्या टर्म कशाला सिमिलर आहेत. ओके, जसं मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स सिमिलर टू ईएमएफ, रिलक्टन्स इज सिमिलर टू रेझिस्टन्स, परमियन्स इज सिमिलर टू कंडक्टन्स, आणि मोर टर्म्स आपल्याला बघायचे आहे मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कुठल्या कुठल्या सिमिलर. ओके, तर आपण नुकताच इथे 3 टर्म डिफाइन केल्या, दॅट इज एमएमएफ, रिलक्टन्स आणि परमियन्स. आणि या लेक्चर मध्ये आपण परत काय डिफाइन केलं, यस, मॅग्नेटिक सर्किट आपण डिफाइन केलं. मॅग्नेटिक सर्किट काय असतं, देन वी हॅव ऑल्सो सीन दॅट की what is the relationship between flux and MMF. फ्लक्स MMF आणि रिलक्टन्सचा आपण रिलेशन डिराइव्ह केलेलं होतं. ओके, रिलेशन डिराइव्ह केलं आपण. दिस इज द रिलेशन, दॅट इज MMF अपॉन रिलक्टन्स इज इक्वल टू फ्लक्स. ओके, इन दिस लेक्चर आपण ह्या सगळ्या गोष्टी डिराइव्ह केल्या आणि या टर्म 3 डिफाइन केलेल्या आहे. ओके, दॅट इज ऑल फॉर दिस व्हिडिओ लेक्चर.